सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो, असं प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं। करमाळा तालुक्यातील मोरवड इथं सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतिराव फुले विद्यालयाचा रौप्य महोत्सव सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडला। या प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते। सोहळ्याची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी आमदार नारायण पाटील, करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकड़े, संस्थेचे अध्यक्ष वसंत मोहोळकर, सचिव रोहित मोहोळकर, मुख्याध्यापक मोहोळकर, नेचर डेअरी उद्योग समूहाचे अध्यक्ष अर्जन देसाई, मोरवडचे सरपंच रामहरी कुदळे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की राज्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं। अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो, त्यातूनच विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास घडू शकतो। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहोळकर कुटुंबियांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल शुभेच्छा देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल भाष्य केलं आणि संस्थेला तसंच शाळेला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही दिली। क्रीडा युवक अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवण्यासाठी त्यांना आवश्यक असलेले सर्व प्रकारचे क्रीडा साहित्य क्रीडा विभागाच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात येतील असंही सांगितलं। मुख्याध्यापक मोहोळकर यांनी शिक्षण संस्थेच्या 25 वर्षांच्या वाटचालीबद्दल माहिती दिली। यावेळी परिसरातील नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।